नमस्कार, मी अनुजा विदर्भ IAS अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण MPSC फॉरेस्ट मेन्स ह्याचं जे बदललेलं स्वरूप आहे, याचा अभ्यासक्रम जो आहे आणि वैकल्पिक विषय ह्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर त्यासाठी काही नवीन विद्यार्थी आपल्यासोबत जुळलेले असतील ज्यांना या परीक्षेची पात्रता वगैरे माहिती नसेल, त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ आणि पुढे आपण याच्या बदललेल्या स्वरूपाबद्दल वगैरे चर्चा करू। तर यासाठी आपण सगळ्यात आधी हे पाहूयात की RFO हे पद कशासाठी असतं, म्हणजे काय ह्याचं काम काय असतं। तर ही हायरार्की आहे। या हायरार्कीमध्ये डेप्युटी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणजे एका डिव्हिजनच्या याच्यावर काम करणारा जो माणूस असतो किंवा व्यक्ती असतो, त्याच्यासाठी डेप्युटी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट ही पद UPSC मधून भरल्या जातं। तर UPSCच्या नंतर जे काही जे खालचे पद जे असतात ते MPSC भरत असते, जसं की असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आणि फॉरेस्ट रेंज ऑफिसर। तर फॉरेस्ट रेंज ऑफिसरचे जे आहे हा इम्प्लिमेंटिंग याच्यामध्ये जाणारा स्टाफमध्ये जाणारा एक ऑफिसर असतो, तो की जे काही बीट्स आणि सेक्शन्स जे असतात तर त्यांच्यावर मॅनेजमेंट आणि कंट्रोल ठेवण्याचं काम करत असतो। तर त्याच्या अखत्यारीत असणारे जे बीट्स असतात, इथले जे लोक असतात त्याच्यावर त्याचे पोलीस अधिकार आणि तिथले महसुली अधिकारसुद्धा त्याच्याकडे काही प्रमाणात असतात आणि डिस्क्रिशनरी पॉवर त्यांच्याकडे खूप जास्ती प्रमाणात असतात। तर हे खूप महत्त्वाचं पद आहे। आपल्याकडे ACFचं पदसुद्धा MPSCतून भरल्या जातं, पण ACFच्या जागा यावेळी आलेल्या नाही आहेत। पण काही जाणकारांच्या मते 35च्या वर जागा इथे ॲड होण्याची शक्यता आहे, पण आपण त्याची वाट न बघता RFOच्या पदासाठीही आपली तयारी चालू ठेवणार आहोत। तर त्यासाठी आपण याची माहिती घेऊया। ठीक आहे, इम्प्लिमेंटिंग ऑफिसर असणार आहे, याच्या खाली फॉरेस्टर आणि फॉरेस्ट गार्ड आणि फॉरेस्ट वॉचर हे या लोकांवर एक जे त्यांचं काम कसं चाललं आहे याची त्याचं निरीक्षण करण्याचं कामसुद्धा RFOकडे असतं। तर महाराष्ट्र वन सेवेतून आता 144 पदं आले। तर काही लोकांना असं वाटतं की इतके मोठे पदं असल्यावर सुद्धा इकडे का जायचं, म्हणजे जाण्यासाठी काही लोकांना भीती वाटते, कारण त्यांना असं वाटतं की फॉरेस्टचं काम म्हणजे जंगलात किंवा प्रोटेक्टेड एरियाच्या आतमध्ये जाऊनच करावं लागतं। तर असं नाही आहे। RFOची पोस्ट ही आणखीही काही ठिकाणी असते, जसं की सब डिव्हिजनल लेवलला असते किंवा मग काही निमशहरी भागांमध्ये किंवा जे ग्रामीण भाग आहे तिथे सुद्धा असते, जे की जंगलाच्या बाहेर आहेत, जिथे कॅटेगराइज फॉरेस्ट नाही आहे तिथे सुद्धा काही RFOच्या पोस्ट असतात। आणि त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंग जी असते, जो ज्याला प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट म्हणतात, तिथे सुद्धा काही RFOच्या पोस्ट असतात। तर ह्या पोस्टमध्ये जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली जंगलात राहण्याची गरज नसते, तुम्ही निमशहरी भागात किंवा शहरी भागात सुद्धा राहून हे काम करू शकता, तिथे याचे ऑफिसेस असतात। ठीक आहे, फक्त वाईल्ड लाईफच एक असा प्रकार आहे याच्यामधला की जिथे तुम्हाला स्वतः तिथे हजर राहणं आवश्यक असतं, कारण ते तुम्हाला तिथल्या तिथे काही डिसिजन घ्यायचे असतात आणि तिथल्या तिथे तुम्हाला त्या लोकांवर नजर ठेवायची असते किंवा त्यांना काही माहिती वगैरे पुरवायची असते। ठीक आहे, आणि RFOची पोस्ट ही डेप्युटी जी हे असतं DYSP जी पोस्ट आहे त्याच्या इक्विव्हॅलंट आहे, तशीच SDMच्या इक्विव्हॅलंट पोस्ट आहे। म्हणजे पोलीस याच्यामधल्या डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीसला जे अधिकार आहेत ते यांच्या याच्यात अखत्यारी त्यांना सुद्धा असतात आणि महसुली अधिकारसुद्धा याला असतात। त्याच्यामुळे खूप पॉवरफुल ही पोस्ट आहे। काही लोक ज्यांनी आधी एक बॅकअप प्लॅन म्हणून याचा अभ्यास केलेला, ते लोक इथे रुळले आणि त्यांना ही पोस्ट आवडायला लागली, असे सुद्धा उदाहरणं आपल्याकडे आहेत। त्याच्यामुळे तुम्ही याचा ह्या दृष्टीने सुद्धा विचार करा की तुम्हाला नेहमी जंगलातच राहावं लागणार असं नाही आहे, तुम्ही बाहेर सुद्धा याचे पोस्ट आणि अपॉर्च्युनिटीज असतात, त्याच्यामुळे तुम्ही याचा विचार करू शकता। यांची फर्स्ट सॅलरी जी असते 47,000 हे रिसिव्ह करतात, त्याच्यामुळे रेम्युनरेटिव्ह दृष्ट्या सुद्धा पाहिलं तरी सुद्धा ही खूप चांगली क्रीम पोस्ट एक आहे। ठीक आहे, आणि जे आपले जे काही फॉरेस्ट आहेत ते डिवाईड केलेले असतात डिव्हिजन, सब डिव्हिजन, रेंज, सेक्शन आणि बीटमध्ये। तर सेक्शन आणि बीटचं जे काही कार्य असतं त्याच्यामध्ये चालणारं कार्य असतं, ह्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी आणि ह्या खूप साऱ्या रेंजेस आणि बीट्स, सेक्शन्स आणि बीट्स एकत्र करून एक रेंज बनवली जाते आणि त्या सगळ्याचा एक प्रकारे मालक किंवा व्हर्च्युअली हा रेंज ऑफिसर असतो। त्याच्यामुळे तिथे भरपूर काम करण्यासाठी जागा असते। तिथे येणाऱ्या ज्या काही जमाती असतील त्यांच्यासोबत फॉरेस्ट जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट किंवा मग विलेज कमिटीज थ्रू बऱ्यापैकी चांगलं काम करणारे लोक आहेत। तुम्ही तिथे एज्युकेशन प्रोव्हाइड करणं, त्यांना तिथनं माल नरिशमेंट वगैरे कमी करणं, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर सुद्धा फावल्या वेळात हे कामं करू शकता। हे सोशल सर्व्हिस करण्यासाठी सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे।
ठीक आहे, तर आपण याच्या जागा पाहणार आहे. 144 एकूण जागा असणार आहेत आपल्याकडे. एकशे 144 एकूण जागा आहे. त्याच्यापैकी अराखीव म्हणजे खुला प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी 81 जागा आहे आणि राखीव जे आरक्षित पदे आहे ते 63 आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक नवीन कॅटेगरी आपल्याला दिसते की वनस्पतीशास्त्र. वनस्पतीशास्त्र म्हणजे फॉरेस्ट्री ज्यांचा विषय आहे अशा 7 जागा इथे राखीव आहे. ठीक आहे, त्याच्यापैकी हे खेळाडूंसाठी 7 जागा आहे आणि वनस्पतीशास्त्रवाल्यांसाठी 7 जागा आहे. ठीक आहे, त्याच्यापैकी मुलींसाठी किती आहे, जे आरक्षित पदे आहे त्याच्यात 18 जागा मुलींसाठी राखीव आहे आणि अराखीवमध्ये म्हणजे जनरलमध्ये 24 जागा ह्या मुलींसाठी राखीव आहे. आता तुमचे जे काही कॅटेगरी असेल त्याच्यानुसार तुम्ही जाऊन तिथे सर्च करू शकता की तुमच्यासाठी किती कॅटेगरी वाईज जागा याच्यात दिलेल्या आहे. ठीक आहे, याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली दिव्यांग लोकांसाठी इथे जंगलामध्ये किंवा काही ठिकाणी सुविधा पोहोचवणे, त्यांना सुगम भारतच्या अंतर्गत ज्या काही सुविधा मिळत असतात त्या पोहोचवणे शक्य नाही आहे. त्यामुळे इथे दिव्यांग उमेदवारांना पात्रता दिली जात नाही. त्याच्यासाठी काही शारीरिक कसोट्या त्यांना पार कराव्या लागतात, ते त्यांना करता येत नाही. म्हणून दिव्यांग उमेदवारांसाठी इथे कुठलंही हे आलेलं नाही आहे, यांच्यासाठी रिझर्वेशन नाही आहे तिथे. ठीक आहे, तर पुढचं आपण पाहणार आहे की वयोमर्यादा काय असणार आहे. याची कमीत कमी आपल्याला वय लागणार आहे 21 वर्ष पूर्ण. ठीक आहे, बाकी याच्यासाठी 18-19 चालतं, पण इथे 21 वर्ष पूर्ण केल्याशिवाय तुम्ही ही परीक्षा देऊ शकत नाही. आणि याचा वयोमर्यादा जे गणण्याचा कालावधी काय असणार आहे, 1 जुलै 2025ला तुमचे 21 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे वयाचे. ठीक आहे, आणि इथे चूक करून हे झालं 21 वर्ष, ही 38 वर्ष आहे. म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी जी काही जास्तीत जास्त कमाल मर्यादा आहे ती 38 आहे आणि इतर जे काही राखीव हे आहे जागा आहेत त्यांच्यासाठी 43 पदं असणार आहे. बाकी आपल्याला हे लक्षात येईल की इथे जी महिलांसाठी आधी नॉन क्रिमिलियरची गरज होती, ओपनमध्ये ज्या महिला येत होत्या म्हणजे खुल्या प्रवर्गातून ज्या महिला लागत होत्या त्यांना नॉन क्रिमिलियर दाखवावं लागत होतं. तर हा जो GR आहे 2023 मधला, याच्यानुसार ओपनमधून जर कुठल्या महिलेनी एखाद्या जागेवर दावा केला असेल किंवा ओपनमध्ये जर तिचा नंबर लागला असेल तर तिला नॉन क्रिमिलियर दाखवण्याची किंवा देण्याची गरज पडणार नाही. म्हणजे कुठल्याही क्रिमी लेअरमधल्या येणाऱ्या महिलासुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात आणि महिलांसाठी राखीव असलेल्या ज्या जागा आहेत त्यांच्यावर त्यांचा क्लेम करू शकतात. ओके, आता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तर शैक्षणिक पात्रतेमध्ये आहे की तुम्ही कुठल्याही विज्ञान शाखेचे पदवीधर असले तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. मग त्याच्यामधनं विज्ञान शाखेमधनं सुद्धा इंजिनिअरिंगच्या काही शाखा यांनी काढल्या होत्या, त्या हळूहळू वेगवेगळे GRच्या माध्यमातून त्या परत याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आल्या की हे लोकंसुद्धा याला बसू शकतील. जसं की EXTC, त्याच्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी असे जे हे होते काही सब्जेक्ट्स होते जे त्याच्यातून काढण्यात आले होते, त्यांना परत इथे GRच्या माध्यमातून यांना संधी देण्यात आलेली आहे. तर इथे सगळे जे काही तुमचं सायन्स बॅकग्राऊंडमधून जर हे असेल तर तुम्ही इथे तुमची डिग्री आहे की नाही मेन्शन आहे की नाही ते पाहू शकता. काही नवीन GR आलेल्या याच्यातून ज्या डिग्रीज इथे ॲड केलेल्या आहेत त्यासुद्धा पाहू शकता आणि इथे पण हे शासनपत्रानुसार ते दिलेल्या ज्या काही डिग्री आहेत त्या असतात. आता इथे महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला नोंद करायची आहे ती म्हणजे जे वनस्पतीशास्त्रासाठी ज्या काही जागा रिझर्व आहेत, जर त्यांना वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी भेटले नाहीत म्हणजे 7 जागा रिझर्व आहे पण त्यांना 3 किंवा 4 कॅन्डिडेट भेटले, मग उरलेल्या जागांचं काय, तर त्या जागा खाली ठेवणार नाहीत. हे लोक हे बाकी फॅकल्टी याच्यामधून पास होणारे जे कोणी विद्यार्थी असतील, जे कोणी मेरिट लिस्टमध्ये लागलेले असतील तर त्याच्यानुसार ते तिथे ह्या बाकी मुलांना तिथे चान्स देतील. म्हणजे त्या उरलेल्या जागा खाली न जाता तिथे जे वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी नसतील तरीही त्यांना संधी मिळणार आहे. तर ही आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. आता महत्त्वाचं एक हे आहे की जे शेवटच्या वर्षाला आहे ते फॉर्म भरू शकतात. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असतील तर ते फॉर्म भरू शकतात, पण त्यांच्यासाठी काय एक अट असणार आहे, मुख्य अट, की जेव्हा तुम्ही प्रिलिम्स पास व्हाल किंवा पूर्वपरीक्षा तुम्ही पास केल्यानंतर तुम्ही मेन्ससाठी फॉर्म भरायला जाल
तर ज्या दिवशी मेन्सचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असेल त्या दिवशी तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे, म्हणजे तुमच्याकडे डिग्री कंप्लीट असली पाहिजे, तुमच्याकडे ते सर्टिफिकेट्स अवेलेबल असले पाहिजे त्या दिवशी. आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला एखादं डेझर्टेशन सबमिट करायचं असेल किंवा लॅब वर्क काहीतरी असेल किंवा कुठला तरी प्रोजेक्ट असेल तर तो तुम्ही सबमिट केलेला पाहिजे. आणि त्या संदर्भातले तुम्हाला जे काही रेकग्निशनचे जे डॉक्युमेंट्स असतील, जसं सर्टिफिकेट्स असतात किंवा मग पदवी पास करण्याचं जे काही सर्टिफिकेट असतं ते तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे त्या दिवशी तुम्ही मेन्सचा फॉर्म भराल आणि शेवटची तारीख असेल त्या दिवशी तुमच्याकडे ते असायला पाहिजे. ठीक आहे. तर हे तुम्ही महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि मुख्य परीक्षेच्या अर्जासाठी जे काही शेवटचा दिवस असेल ती ह्या शैक्षणिक पात्रतेसाठी शेवटची एक डेडलाईन असणार आहे. तर त्याआधीच तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्ही एलिजिबल पकडले जाणार नाहीत. ठीक आहे. शारीरिक मोजमापे आपल्यासाठी काही गरजेची आहे. हा एक युनिफॉर्म सर्व्हिस असल्यामुळे इथे काही आपल्याला शारीरिक मोजमापे असणं गरजेचं आहे. मिनिमम क्वालिफिकेशन ते आपल्यासाठी असणार आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुसूचित जमाती ज्या आहेत त्यांच्या व्यतिरिक्त, म्हणजे अनुसूचित जमातींना थोडी इथे कन्सेशन आहे आणि इतर जे काही हे प्रवर्ग असतील जसं की खुला किंवा मग इतर मागासवर्ग किंवा मग शेड्यूल कास्ट, तर ह्यांच्यासाठी जी काही पुरुष उमेदवारांसाठी जी उंचीची हे असणार आहे मर्यादा ती 163 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे नॅचरली तुम्ही पायात काही घातलेलं नसेल आणि तुमची नॉर्मल हाईट ती मोजल्यानंतर 163च्या वर भरली पाहिजे. कमीत कमी 163 असणार आहे. हेच मुलींसाठी जे प्रमाण असणार आहे ते 150 सेंटीमीटर असणार आहे. हे सेंटीमीटर मोजल्या जाते, तर तुम्ही हे मोजून घेऊ शकता की आपली उंची याच्यात बसते की नाही. त्याच्यानंतर इथे जी छाती आहे तर छातीचं माप जे आहे ते 79 सेंटीमीटर असलं पाहिजे. 79 सेंटीमीटर हे नॉर्मल चेस्ट साईज असली पाहिजे. तुमचा सर्कम्फरन्स जो आहे तो 79 असला पाहिजे. आणि तो न फुगवता आणि फुगवल्यानंतर ह्यांच्यामधला जो फरक आहे तो 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे. हे सेम अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी सुद्धा लागू होतं. ठीक आहे. आणि इथे अनुसूचित जमातीच्या मुलांच्या हाईटचं मोजमाप थोडं वेगळं आहे. 152.5 सेंटीमीटर कमीत कमी असली पाहिजे. 152.5 आणि 145 सेंटीमीटर हे मुलींसाठीचं माप आहे. ठीक आहे. याच्यानंतर दृष्टीचाही ही फिजिकल टेस्ट तुमची आधी होते. त्याच्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होते. मेडिकल टेस्टमध्ये तुमच्या डोळ्यांचा जो काही हे असतो ती दृष्टी 6/6 असली पाहिजे. विजन जे आहे तुमचं 6/6, म्हणजे एक नॉर्मल माणूस जर ते डॉक्टरकडे एक बोर्ड लावलेलं असतं त्याच्यामध्ये ABCD वगैरे काहीतरी लिहिलेलं असतं, तर ते 6 मीटरवरून जो माणूस नॉर्मल माणूस जे काही बघतोय तसंच आपल्या कॅन्डिडेटला पण तेवढंच क्लिअरली ते दिसलं पाहिजे. असं जर असेल तर त्याला 6/6ची दृष्टी म्हणतात. तर ही तिथे चेक केल्या जाते. ती जर नसेल तर डिस्क्वालिफाय केलं जातं. ठीक आहे. आणि वर्णक्षेत्रफळ गट ग मध्ये फिजिकलही होते. तर फिजिकल कशी होते की मुलांना 25 किलोमीटर चालावं लागतं 4 तासात आणि मुलींना चालावं लागतं 16 किलोमीटर 4 तासात. तर ही कंपल्सरी असते. ही मेडिकल नंतर जनरली होत असते. त्यानंतरच इंटरव्ह्यूसाठी ते क्वालिफाय होतात. आता आपण टप्पे पाहणार आहे. जे परीक्षेचे जे टप्पे असणार आहेत त्याच्यामध्ये मुख्य जी पूर्वपरीक्षा आहे ती पूर्वपरीक्षा राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा आणि वनसेवा यांच्यासाठी एकत्र होणार आहे. म्हणजे परीक्षा पेपर एकच सॉल्व करणार आहे आपण. पण त्याच्या आधी प्रीमध्येच आपण प्रीचा जेव्हा फॉर्म भरत असतो तेव्हाच आपण हे वैकल्पिक विषय वगैरे सगळ्या गोष्टी आधीच त्यांना दिलेल्या असतात की आमचा प्रेफरन्स काय असणार आहे, की आम्ही कुठल्या गोष्टीला प्राधान्य देणार आहे. तर त्यानुसार आपण प्री पास झाल्यानंतर तर प्रीचं जे काही पेपर होतो त्याच्यानंतर प्रत्येक याचा वेगवेगळा रिझल्ट लागणार आहे. प्रत्येक परीक्षेचा रिझल्ट वेगळा लागणार आहे. म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिसेससाठी जे मुलं क्वालिफाय होतील त्यांचा वेगळा, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा वेगळा आणि सिव्हिल सर्व्हिसेसचा वेगळा. तर ज्याचे जसे प्रवर्ग आणि जसजशी डिमांड आहे त्याच्यानुसार त्यांचे रिझल्ट लागणार आहे. आणि तिथून पुढे मेन्सपर्यंत किंवा इंटरव्ह्यूपर्यंत सगळी प्रोसेस ही सेपरेट होणार आहे. फक्त आपली परीक्षाच एक होणार आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असणार आहे. ठीक आहे. तर ही आपली जी पूर्वपरीक्षा आहे ती 400 मार्कांची असणार आहे. 200 मार्कांचे 2 पेपर आणि त्याच्यामधून आपलं जे हे आहे क्वालिफिकेशन जे आहे चाचणी जी आहे
आहे ती होऊन आपण पुढे मेन्ससाठी क्वालिफाय होणार आहे. तर इथे त्याच्यानंतर आपली जी मुख्य परीक्षा होणार आहे ती 400 मार्काची वनपरीक्षा असणार आहे. 1750ची जी आपली जी राज्यसेवा परीक्षा मुख्य परीक्षा आहे ती असणार आहे. 400 मार्काचीच अभियांत्रिकी असणार आहे. याच्यापैकी ज्याला तुम्ही इलिजिबल असाल किंवा ज्याचा प्रेफरन्स तुम्ही दिला असेल ती परीक्षा तुम्हाला त्या मार्कांसाठी ती विचारल्या जाणार आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे वैकल्पिक विषय आहे म्हणजे राज्यसेवेसाठी सुद्धा आणि फॉरेस्टसाठी सुद्धा हे वैकल्पिक विषय आधीच ठरवून घ्यावे लागणार आहे. कारण याचा प्रेफरन्स आपल्याला प्रीचा फॉर्म भरतानाच द्यायचा आहे. प्रीचा फॉर्म भरत असताना तुम्ही जो कुठला प्रेफरन्स दिला असेल, जो कुठला ऑप्शनल सब्जेक्ट निवडला असेल तोच तुम्हाला कंटिन्यू करावा लागणार आहे मेन्ससाठी. कारण प्री नंतर तुम्हाला याच्यात बदल करता येणार नाही आहे. जे काही असेल ते तसं राहणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे संबंधित सेवेसाठी सुद्धा कुठल्या सेवेसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी विचारपूर्वक तुम्ही ते निवडायचं आहे. याच्यासाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे तर अर्ज करण्यासाठी आपल्याला जे संकेतस्थळ आहे MPSC ऑनलाईन MPSConline.gov.in याच्यावर आपल्याला जायचं आहे आणि तिथून आपल्याला आपलं अकाउंट उघडायचं आहे आणि आपला फॉर्म सगळा तिथे माहिती फिल करून तिथे फॉर्म भरायचा आहे. तर इथे जी काही सवलती घ्यायच्या असतील आपल्याला म्हणजे दिव्यांग व्यक्ती असतील किंवा खेळाडू, अनाथ, माजी सैनिक, महिला, आरक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्या संदर्भातले कागदपत्र इथे अपलोड करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ह्या PDF आपल्याला सांगितलेलं आहे 50 ते 500 KB मध्ये त्याची साईज रिड्यूस करून ते आपल्याला अपलोड करायचे आहे. आणि सर्वसाधारण सूचनामध्ये कुठल्या प्रवर्गासाठी तुम्ही जर राखीव कुठल्या याच्यामधनं कन्सेशन घेताय तर त्याच्यासाठी काय काय तुम्हाला डॉक्युमेंट लावावं लागतील याची सगळी माहिती इथे मिळत असते. तर तिथून ती माहिती घ्यायची आणि हे फॉर्म भरायचं आहे. ठीक आहे. आणि जे राज्यसेवा हे आहे आपले पूर्वपरीक्षेचा अर्ज करत असताना सेवा व संवर्ग म्हणजे तुमचं जे हे कुठली सेवा तुम्ही हे निवडणार आहे म्हणजे नागरी परीक्षा निवडणार आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग निवडणार आहे की वनसेवा निवडणार आहे याचा हे द्यायचं आहे तुम्हाला. आणि जे संवर्गाचा विकल्प तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे. आणि याच्यासाठी जे वैकल्पिक विषय आहे त्याचाही सुद्धा तुम्हाला आताच रेफरन्स देऊन ठेवायचा आहे की आम्ही कुठली वैकल्पिक विषय निवडतोय हे यामध्ये दिलेलं आहे. आणि जिल्हा केंद्राची निवड सुद्धा इथे मला करता येते. आता प्रवेशपत्र आपल्याला 7 दिवसाच्या आधी प्रवेशपत्र येतं. एक्झामच्या 7 दिवस आधी, कधी कधी त्याच्याही आधी येतं पण जनरली 7 दिवस आधी प्रवेशपत्र येतं. पण जर आपल्याला ते मिळालं नसेल तर आपण त्याच्यासाठी काय करायचं की आयोगाकडे फोन करून आपण फॉर्म भरल्याचा जो काही हे असतील पुरावे असतील ते त्यांना दाखवायचे. ते आपली अरेंजमेंट करतील. आणि कधी काही प्रॉब्लेम झाला आपल्याला रोल नंबर मिळाला नाही किंवा हे तर आपला जो पत्ता आहे कायम पत्ता आहे तर त्याच्या जवळचं जे जिल्हा केंद्र असेल तिथे आपल्या बसण्याची सोय आयोगाकडून करण्यात येते. जर काही आपत्ती वगैरे आली तर अशा वेळेला ते आपला ॲड्रेस चेंज करू शकतात. म्हणजे आपण भरलेल्या प्रेफरन्सपेक्षा वेगळं सेंटर आपल्याला कधीतरी देऊ शकतात जर आपल्याकडून काही चूक झाली किंवा काय तर. ठीक आहे. आणि आपण जेव्हा परीक्षेला जातो तेव्हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आधार कार्ड घेऊन जावं लागतं. कारण आपण आधारवरून बायोमेट्रिक तिथे आयडेंटिफिकेशन केलं जातं की सेम पर्सन आहे की नाही. त्यासाठी आपल्याला आधारच्या 2 प्रती सोबत नेणं गरजेचं आहे. एक पहिल्या पेपरसाठी, एक दुसऱ्या पेपरसाठी. तर त्याच्यावर आपल्याला आपलं नाव वगैरे लिहावं लागतं तर ती सोबत ठेवायची आहे. आणि ज्या महिलांनी लग्नाच्या वेळी नाव बदललं असेल तर नाव बदलण्याचा पुरावा सुद्धा तिथे सोबत न्यायचा आहे. म्हणजे गॅझेटमध्ये जर तुमचं नाव पब्लिश झालेलं असेल की अमुक नाव बदललेलं आहे तर त्या गॅझेटची जी कॉपी आहे फोटोकॉपी ती तुम्ही सोबत न्यायची आहे आणि तिथे त्यांना दाखवायची आहे. ठीक आहे. आता आपण मुख्य परीक्षेवर आलो आहे. आपण प्रिलिम्स पास केली आहे. मुख्य परीक्षा आपल्याला कशी द्यायची आता आपण त्याचा विचार करणार आहे. तर ह्याच्यामध्ये 400 गुण असणार आहे
आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी जर आपण क्वालिफाय झालो तर 50 मार्काचा आपला इंटरव्ह्यू होणार आहे. म्हणजे असे 450 गुण आपल्यासाठी पूर्ण इव्हॅल्युएशनसाठी असणार आहे. म्हणजे 400 मार्काची आपली बौद्धिक चाचणी होणार आहे आणि 50 मार्क्ससाठी आपलं जे काही व्यक्तिमत्व चाचणी आहे ती होणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 2 वैकल्पिक विषय निवडता येणार आहे. म्हणजे आपण स्वतः निवडू शकतो की आपल्याला कुठल्या विषयातून परीक्षा द्यायची आहे. तर 1 आणि 2 असणार आहे. दोघंही 200 मार्कांसाठी असणार आहे. पदवीचा अभ्यास असणार आहे आणि इंग्रजी माध्यम असणार आहे. आता आपल्यासाठी काही लोकांसाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे की त्यांना इंग्रजीमधून सोपं जातं वगैरे, त्यांनी आधी इंग्रजीतून अभ्यास केला असेल. त्याच्यामुळे मराठीवाल्यांची जी कॉम्पिटिशन आहे ती त्यांना थोडीशी कमी होते. तिथे एज मिळू शकते तुम्हाला, कारण इथे फक्त एकच माध्यम दिलेलं आहे. 3 तास आपला पेपर चालणार आहे आणि पारंपरिक किंवा वर्णनात्मक प्रकारचा हा पेपर असणार आहे. ऑप्शनलची लिस्ट आहे. आपल्याला 14 ऑप्शनल सब्जेक्ट दिले आहे, वैकल्पिक विषय दिलेला आहे. त्यातून आपण एक निवडू शकतो. जसं की ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, बॉटनी, ॲनिमल हजबंड्री, वेटरनरी सायन्स, बॉटनी, केमिकल इंजिनिअरिंग, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, फॉरेस्ट्री, जिओलॉजी, मॅथमॅटिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स, झुऑलॉजी. तर हे 14 ऑप्शनल जे आहे याच्यापैकी तुम्ही एक ऑप्शनल कुठला तरी निवडा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ऑप्शनलसाठी जाताना तुम्ही याचा रेफरन्स घ्या. म्हणजे इथे काय दिलेलं आहे यांनी की कोणत्या 2 ऑप्शनलचं कॉम्बिनेशन तुम्हाला घेता येत नाही. आता काही ऑप्शनल असे आहे की ज्याच्यामधले काही सेक्शन्स जे आहे ओव्हरलॅप होतात, त्यामुळे अभ्यासाचा जो हे असतो तो कमी होऊन जातो, अभ्यास आपल्याला कमी करावा लागतो. जसं की ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग थोडंफार एका याने जाणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगचा बराचसा पार्ट ओव्हरलॅप होतो. ॲग्रिकल्चर आणि ॲनिमल हजबंड्री, तसंच ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्री फॉरेस्ट्री वगैरेचे जे काही हे असतात ते सारखे पार्ट असतात. मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स थोडंफार सारखं त्याच्यामध्ये येतं. आणि इंजिनिअरिंगचे 2 कुठलेही सब्जेक्ट, म्हणजे तुम्ही कुठलाही इंजिनिअरिंगचा एक सब्जेक्ट घेतला तर मेकॅनिकल, केमिकल, सिव्हिल हे तुम्ही घेऊ शकत नाही. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही कुठला तरी एक ऑप्शनल पहिले सिलेक्ट करा आणि तो इथे कुठेतरी हे होत आहे का, कॉन्ट्रॅडिक्ट होत आहे का याच्याशी, तर ते बघा. नाही तर तुम्हाला हे चान्स असतो. आता जनरली काय करतात लोक, फॉरेस्ट्री एक ऑप्शनल घेतात. फॉरेस्ट्री पहिला ऑप्शनल घेतात आणि त्या फॉरेस्ट्रीसोबत आपण फक्त ॲग्रिकल्चर नाही घेऊ शकत, तर ॲग्रिकल्चर काढून टाकला. मग बऱ्याचशा लोकांचा UPSCमध्ये पहिला प्रेफरन्स असतो की ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, कारण हा छोटा विषय आहे आणि टेक्निकल बॅकग्राऊंडचे लोक म्हणजे जर इंजिनिअरिंग वगैरे झालेले असतील तर ते याला इझिली कवर करू शकतात, याच्यासोबत कोपअप करू शकतात. ठीक आहे. तर मग हे कॉम्बिनेशन घेतात. दुसरं असतं बॉटनी, म्हणजे झाडांशी रिलेटेड ज्याला आवड आहे तो बॉटनीचा अभ्यास करण्यासाठी मग एक फॉरेस्ट्री विषय घेतो आणि बॉटनीसुद्धा हे करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जिओलॉजी एक खूप कॉमन हे आहे की जिओलॉजी घेतात लोक ज्यांचं जिओग्राफी चांगलं आहे की ना, किंवा ज्यांना थोडीशी आवड आहे पृथ्वीच्या अंतरंगाची वगैरे हे करण्याची, तर ते जिओलॉजी घेतात. आणि चौथं हे झुऑलॉजी बरेचसे लोक घेतात. फॉरेस्ट्रीसोबतचे हे ऑप्शनल कॉमन आहेत, म्हणजे खूप जास्त आढळणारे आहेत. तर तुम्ही ह्याच्याबद्दलही विचार करू शकता किंवा ह्याच्यातलं कुठलंही एक इंजिनिअरिंगची फील्ड तुमची असेल तर तुम्ही त्यालाच कंटिन्यू करून याच्यासोबत फॉरेस्ट्री ऑप्शनल घेऊ शकता. कारण ॲग्रिकल्चर किंवा ॲनिमल हजबंड्री असा नवीन विषय घेण्यापेक्षा फॉरेस्ट्री हा थोडा सोपा वाटू शकतो काही लोकांना, कारण त्याचे काही शब्द आपण ऐकलेले असतात. ठीक आहे. आता आपण आपला जो पेपर असणार आहे ॲक्च्युली तिथे काय हे असणार आहे, चेंजेस असणार आहे, कसे असणार आहे ते आपण पाहणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेचं जे ॲक्च्युअल स्वरूप असणार आहे, आपण पेपरमध्ये काय आणि कसं लिहिणार आहे ते इथे पाहणार आहे. 200 मार्काचा पेपर कन्व्हेन्शनल असणार आहे, 3 तासासाठी इंग्लिशमध्ये. ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर झालेल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 8 इथे प्रश्न असणार आहे आणि जे ए आणि बी सेक्शनमध्ये डिवाइड केलेले असणार आहे. म्हणजे 4 ए सेक्शनमध्ये 4 बी सेक्शनमध्ये. त्याच्यापैकी जो ए सेक्शनमधला पहिला असेल म्हणजे नंबर 1 पहिलाच प्रश्न जो असेल तो कंपल्सरी असणार आहे, तो तुम्हाला लिहावंच लागणार आहे. आणि बी सेक्शनमधला जो पहिला असेल म्हणजे 1, 2, 3, 4 पर्यंत 4-5 पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे, नंबर 1 मध्ये येणार आहे. आणि जो 5वा जो हे असणार आहे
प्रश्न तो बी मध्ये येणार आहे. ठीक आहे. त्याचे 4 पहिल्या सेक्शनमध्ये, 4 दुसऱ्या सेक्शनमध्ये असल्यामुळे 5वा जो पहिला होतो बी सेक्शनमधला तोही तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करावा लागणार आहे. असं नंबर 1 आणि नंबर 5 हे कंपल्सरी असतील. बाकी जे उरलेले जे विषय आहेत, जे टॉपिक आहेत 6, त्या 6 मधून तुम्हाला 3 आणखी सॉल्व्ह करायचे आहेत. आता ते 3 सॉल्व्ह करत असताना काय हे आहे की तुम्हाला ए सेक्शनमधून ॲटलिस्ट 1 करावं लागणार आहे आणि बी सेक्शनमधून ॲटलिस्ट 1. म्हणजे कुठल्याही एका सेक्शनमधून तुम्ही 1 चूज करू शकता मिनिमम, आणि मॅक्सिमम 2 चूज करू शकता. ठीक आहे. हे करत असताना तुम्हाला सिक्वेन्सनी जायची इथे इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की तुम्ही जे काही प्रश्न सोडवत असाल ते 1 बाय 1 सोडवत जा. म्हणजे तुमचा पहिला प्रश्न 1 चेक झाला, त्याच्यानंतर तुम्ही लिहिलेला जर दुसरा असेल तर दुसरा चेक होईल, तिसरा लिहिला असेल तर तिसरा चेक होईल, किंवा चौथा लिहिला असेल तर चौथा चेक होईल. पण तुम्ही जर पहिला लिहिला, त्याच्यानंतर दुसरा अर्धवट लिहिला आणि तो सोडून दिला आणि तिसरा लिहिला, पण तुम्ही दुसऱ्यावर तिथे काट मारली नाही किंवा हे काही तिथे चूक म्हणून लिहिलं नाही, तर तुमचा दुसराही हे चेक केला जाईल आणि तिसराही चेक केला जाईल. म्हणजे तुम्हाला दुसऱ्याचे अर्धवट लिहिलं असलं तरी जे काही मार्क मिळतील तेच कन्सिडर केल्या जातील. म्हणजे तुमचे पहिल्या सेक्शनमधून 3 प्रश्न लिहिले आहेत असं कन्सिडर केल्या जाईल आणि दुसऱ्या सेक्शनमधून 2 लिहिले आहेत असं हे होईल. त्यामुळे काय होतं की जर तुम्ही पुढे आणखी काही सोडवलेले असतील, ते जास्ती चांगले सोडवलेले असतील, असे मार्क मिळत असतील, तरीसुद्धा ते पकडले जाणार नाही. तर तुम्ही जिथे चूक करताय की तुम्हाला हे नाही नको आहे आपल्या इव्हॅल्युएशनमध्ये येऊ द्यायचं, तर तिथे त्याला काट मारून तिथे कॅन्सल असं लिहायचं किंवा रद्द असं लिहायचं आणि पुढचा प्रश्न लिहायचा. आणि हे करत असताना सिक्वेन्सनी जायचं, म्हणजे ABCD असेच लिहायचे. काही लोकांना सवय असते की मध्ये पेज सोडून देतात, पुढचं लिहितात, मग परत येऊन जो पहिला जो प्रश्न असतो ते लिहितात. असं करत असताना एखादं पेज जर मध्ये सुटलं तर मग त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यावर काट मारायचं आणि तिथे कॅन्सल किंवा रद्द लिहायचं. आणि ते केलं नाही तर मग त्याला कॉपी समजण्यात येईल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलंही चिन्ह किंवा कुठलीही अशी गोष्ट किंवा संकेत असं लिहिता येणार नाही ज्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी कॉपी किंवा काही इंटेन्शनली तुम्ही हे केलं आहे, हे वेगळं काहीतरी लिहिलं आहे त्याच्यावर असं आयोगाला वाटेल. असं तुम्ही तिथे लिहू शकत नाही, कुठलंही चिन्ह वगैरे काढू शकत नाही. ठीक आहे. काही लोकांना सवय असते देवाचं नाव वगैरे लिहायची किंवा मग तिथे काहीतरी स्वस्तिक वगैरे काढायची किंवा एखादं चिन्ह काढायची, कुठलंही धार्मिक चिन्ह वगैरे असं काढायची. तर तसं काही करायचं नाही आहे. आणि डायग्रामही म्हणजे कुठल्या जे काही जर गरज असेल तिथे डिस्क्रिप्शन मागितलेलं असेल किंवा तिथे रिलिव्हंट असेल तरच डायग्राम काढायची, ती पण व्यवस्थित काढल्या गेली पाहिजे आणि त्याला व्यवस्थित लेबलिंग केल्या गेलेलं असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आणि आता आपल्याला सध्या एकच मीडियम दिला आहे, त्याच्यामुळे आपल्याला जे काही पेपरवर असलेलं इंग्लिशच मीडियम लिहिणार आहे आपण. पण जर आपल्याला पुढे मीडियम दिलेलं असलं की मराठी मीडियममधून सुद्धा चॉईस दिलेली असली तर मग तिथे आपल्याला ते नोट करावं लागेल की आम्ही या मीडियममधून पेपर लिहित आहे, हे आन्सर शीटवर लिहावं लागतं. आणि याच्यामध्ये जे काही इंजिनिअरिंगच्या ज्या काही हे असतील पेपर्स असतील किंवा ॲग्री इंजिनिअरिंग वगैरे सारखे जिथे की गणित सोडवण्याची गरज पडते, तिथे नॉन प्रोग्रामेबल जे काही सायंटिफिक कॅल्क्युलेटर आहे ते तुम्ही सोबत नेऊ शकता, त्याच्यासाठी परवानगी असते. ठीक. हा आपला ॲक्च्युअल पेपरचा पॅटर्न असणार आहे. याच्यामध्ये सेक्शन हे आपण पाहूया. आता सेक्शन ए मध्ये 1, 2, 3, 4 प्रश्न आहेत. त्याच्यामधला पहिला जो प्रश्न आहे हा आपल्याला कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर इथे ABCDEFG असे 7 प्रश्न आहे. या 7 पैकी आपल्याला 5च अटेम्प्ट करायचे आहे. म्हणजे आपण कुठल्या तरी याच्यामध्ये 2 कुठले तरी स्किप करू शकतो. याच्यामधून आपल्याला चूज करण्यासाठी संधी आहे. 2 जर आपल्याला नसतील तर ते आपण सोडून बाकीचे 5 इथे लिहू शकतो. पण बाकी याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी ते क्वेश्चन, म्हणजे जर मी क्वेश्चन नंबर 2 जर चूज केला असेल तर मला ABCचं उत्तर देणं हे गरजेचं आहे, द्यावंच लागेल. ठीक आहे. तर हे सगळे इक्वली डिवाइड केले, 40-40 मार्काचे हे दिलेले आहे त्यांनी. तर इथे 2 लॉंग क्वेश्चन असतील, म्हणजे मोठे एक्सप्लेन इन डिटेल किंवा डायग्राम एक्सप्लेन करा वगैरे अशा हे असतील मोठे एक्सप्लेनेशनवाले क्वेश्चन्स असतील. आणि शॉर्ट क्वेश्चन म्हणजे छोटं डिटेलमध्ये एक डिस्क्राईब करा किंवा मग एखादी गोष्ट डिफाईन करा, शॉर्ट नोट लिहा, अशा टाईपचे प्रश्न इथे विचारू शकतात.
ठीक आहे. तर इथून 3 पैकी तुम्ही कुठला तरी 1 किंवा 2 हे निवडू शकता आणि उरलेल्या याच्यातून तुम्ही 1 किंवा 2 निवडू शकता. हे तुमच्यावर डिपेंड करते. एकाच याच्यातून 3 हे निवडायचे नाही आहेत. म्हणजे आता हा पहिला क्वेश्चन आपण सॉल्व केला आणि त्याच्यानंतर आपण हा 2, 3 आणि 4 केला तर आपल्याला याचे मार्क मिळणार नाहीत. हा कितीही चांगला लिहिला असेल तरी हा व्हॅलिड पकडला जाणार नाही, हे लक्षात घ्या. सेक्शन बी मध्ये सेम आहे. तुम्हाला 5वा नंबरचा जो आहे तो कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 7 आहे. 7 पैकी 5 तुम्हाला लिहायचे आहेत. आणि इथे पण सेम पॅटर्न दिलेला आहे, लॉंग आणि शॉर्टवालं. इथे पण तुम्हाला मोठ्या याच्या डिटेल एक्सप्लेनेशन वगैरे द्यायला लागणार आहे आणि शॉर्टमध्ये डेफिनेशन वगैरे अशा गोष्टी दिल्या जाणार आहे. लॉंग क्वेश्चन कॅन बी डेरिव्हेटिव्ह, प्रॉब्लेम एक्सप्लेन इन डिटेल, स्केच क्वेश्चन वगैरे असे असणार आहे. आणि शॉर्ट क्वेश्चन काय असणार आहे, डेफिनेशन किंवा मग शॉर्ट नोट्स वगैरे असे असणार आहे. ठीक आहे, जस्टिफाय वगैरे करायचं असणार आहे त्याला. तर हे आपलं पॅटर्न झालेलं आहे. आपण याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण सिलेबस डिस्कस करणार आहे. तर त्याआधी तुम्हाला जर प्रिलिम्ससाठी काही मदत किंवा मग मार्गदर्शन लागत असेल तर आपल्या अकॅडमीची एक बॅच सुरू होत आहे आता, सिंहावलोकन नावाची. त्याच्याबद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. त्याच्यासाठी नंबर आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. धन्यवाद.